जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्राजक्ता आणि तुम्ही बघताय प्राजक्ता चौगले HR हे ऑफिशियल यूट्यूब चॅनल। लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। सरळ सेवा भरती सुरू झालेल्या आहेत। महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यांच्यातर्फे ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। याचे नोटिफिकेशन जाहिरात आउट झालेले आहेत, याची अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे आणि ही जॉब वॅकन्सी ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अंडर येते, त्यामुळे हा फुल टाइम गव्हर्नमेंट जॉब असणार आहे। याच्यामध्ये वेतन श्रेणी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची आहे। या जॉबसाठी काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे किंवा वयाची काय अट आहे, अर्ज प्रक्रियेसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, सर्व काही सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओचा प्रत्येक पाठ हा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका। आणि जर तुम्ही प्राजक्ता चौगले HR या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया डिटेलमध्ये। स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यांच्यातर्फे सरळ सेवा भरती सुरू झालेली आहे। यांचं ऑफिशियल पेज आहे mahagenco.in ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि याचे PDF डिटेल्स जे आउट झालेले आहेत ते आपण बघून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता तंत्रज्ञ 3 पदाची सरळ सेवा भरती 2024 इथे जाहिरात क्रमांक सुद्धा तुम्ही बघू शकता। याच्यासाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। जवळजवळ 800 पदे इथे भरायची आहेत। याच्यामध्ये वेगवेगळ्या श्रेणीमधून तुम्ही असाल, फॉर एक्झाम्पल जनरल असाल किंवा स्किल्ड असेल, प्रगत कुशल असेल किंवा BTRI अशा वेगवेगळ्या श्रेणीमधून तुम्ही इथे अप्लाय करू शकता। टोटल नंबर ऑफ वॅकन्सी इथे तुम्ही बघू शकता 800 वॅकन्सीज म्हणजे 800 वॅकन्सीज इथे सध्या निघालेल्या आहेत। आणि यामध्ये सुद्धा पुढे तुम्ही ते बघू शकता जर माजी सैनिक काही असतील किंवा प्रकल्पग्रस्त आहेत, भूकंपग्रस्त आहेत किंवा काही स्पोर्ट्स कॅटेगरीमधून येत असतील, सर्वसाधारण कॅटेगरीमधून सुद्धा असतील, त्याप्रमाणे तुमच्या कॅटेगरीनुसार सुद्धा इथे तुम्ही अप्लाय करू शकता। वेतन श्रेणीबद्दल आपण समजून घेऊयात। इथे 34,000 ते 86,000 पर्यंत सॅलरी तुम्हाला भेटू शकते। हा गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे नक्कीच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। आणि शैक्षणिक अटी काय आहेत त्यांच्या त्या आपण समजून घेऊयात। सदर पदासाठी इलेक्ट्रिशियन असेल किंवा वायरमन, मशिनिस्ट, यंत्र कारागीर असतील तर ते इथे अप्लाय करू शकता। त्याचप्रमाणे फिटर आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंडमधून आहेत, मेकॅनिक बॅकग्राऊंडमधून आहेत, वेल्डर असतात किंवा इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आहेत किंवा ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंटमध्ये असतील, बॉयलर अटेंडन्स असेल किंवा स्विच बोर्ड अटेंडन्स असेल, स्टीम टर्बाईन ऑक्झिलरी प्लांट ऑपरेटर असेल, या पद्धतीने तुम्ही ते अप्लाय करू शकता। तसंच ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट असेल तरीसुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्याचप्रमाणे NCTBT MSCBT उत्तीर्ण असणारे कॅन्डिडेटसुद्धा इथे अर्ज प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात। याची जी वयाची अट आहे ती इथे तुम्ही बघा, मिनिमम 18 वर्ष इथे लागणार आहे, तर मॅक्झिमम 38 वर्षापर्यंत असाल तरीसुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता। याच्यामध्ये काही कॅटेगरींना शिथिलीकरण असतं म्हणजे एज रिलॅक्सेशन असतं। जर मागासवर्गीयांसाठी इथे 5 वर्षांपर्यंत शिथिलीकरण आहे। तसेच दिव्यांग किंवा गुणवत्ताधारक खेळाडू आहेत अशा कॅन्डिडेट्सना सुद्धा 45 वर्षापर्यंतचं शिथिलीकरण दिलेलं आहे। त्याचप्रमाणे माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षांची असणार आहे। तसेच प्रकल्पग्रस्त असतील किंवा भूकंपग्रस्त असतील त्यांना सुद्धा इथे 45 वर्षापर्यंत शिथिलीकरण एजमध्ये दिलेलं आहे। आणि जे ऑलरेडी महानिर्मिती कंपनीमध्ये जॉब करत असतील त्या कॅन्डिडेटसाठी, त्या उमेदवारांसाठी 75 वर्षापर्यंत कमाल वयोमर्यादा ही असणार आहे। आता सर्वसाधारण अटी याच्यामध्ये काय आहेत अप्लाय करण्यासाठी? जे कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतात अर्थातच भारतीय नागरिकत्व असणं त्यांच्याकडे गरजेचं आहे। आणि जर महाराष्ट्राचे आदिवासी असतील तर महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे। तुम्ही ते बघू शकता www.mahagenco.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे आणि याची सर्व अर्ज पद्धती ही ऑनलाईन असणार आहे। त्यामुळे इथे अप्लाय करण्यापूर्वी ही PDF नोटिफिकेशन तुम्ही नक्कीच वाचा आणि त्यानंतरच इथे तुम्ही अप्लाय करा।
जसं आपण डिस्कस केलं याच्यासाठी काही फी असणार आहे, तर जनरल कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्ससाठी ते 500 रुपये प्लस GST अशी फी असणार आहे. तर मागासवर्गीय जे उमेदवार कॅन्डिडेट्स असतात त्यांच्यासाठी 300 रुपये प्लस GST इतकी फी इथे आकारली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तुम्ही बघू शकता, दिनांक 26/11/2024 ते दिनांक 26/12/2024 या दरम्यान तुम्ही इथे अर्ज भरण्याची प्रक्रिया म्हणजे ऑनलाईन प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करू शकता. म्हणजे 26 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही ते फॉर्म भरू शकता. आणि सिमिलरली याची जी एक्झाम फी आहे किंवा प्रोसेसिंग फी आहे ती सुद्धा 26 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे भरण्याचा कालावधी त्यांनी दिलेला आहे. या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता, ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे महाजेन्कोची ibpsonline.ibps.in. महत्त्वाची डेट इथे जी लक्षात ठेवायची आहे ती 26/12 म्हणजे 26 डिसेंबर 2024 पूर्वी तुम्हाला इथे प्रोसेसिंग फी असेल किंवा ऑनलाईन अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. आणि जर तुम्ही नवीन कॅन्डिडेट असाल तर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनसाठी क्लिक करून तुम्ही इथे प्रोसीड करू शकता. जर ऑलरेडी लॉग इन असेल तर इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून सिक्युरिटी कोड टाकून सबमिट केल्यानंतर तुम्ही इथे पुढे प्रोसेस करू शकता. क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनला आपण क्लिक करून ॲज अ न्यू कॅन्डिडेट आपण हा फॉर्म कसा भरायचा ते समजून घेऊयात. असा काहीसा इंटरफेस तुम्हाला दिसून येईल. याच्यामध्ये तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन तुमची प्रोव्हाइड करायची आहे, ज्याच्यामध्ये तुमचं फर्स्ट नेम असेल, मिडल नेम असेल, लास्ट नेम आहे हे कन्फर्म करायचं आहे इथे. त्यानंतर ते पूर्ण नाव टाकायचं आहे. तुमचा जो व्हॅलिडेट नंबर आहे, मोबाईल नंबर, तो इथे तुम्हाला द्यावायचा आहे. त्यानंतर तुमचा व्हॅलिड ईमेल ID तुम्हाला इथे प्रोव्हाइड करायचा आहे. आणि डोमेन नेममध्ये जाऊन तुम्ही gmail.com, hotmail.com किंवा redifmail.com असेल, yahoo.com असेल, त्या पद्धतीने तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तुमचा ईमेल ID कन्फर्म केल्यानंतर इथे जो कॅप्चा कोड हा सिक्युरिटी कोड दिलेला आहे तो इथे प्रोव्हाइड करून सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेजवर जाल, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा अपडेटेड फोटो असेल किंवा तुमची सिग्नेचर असेल ती इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर तुमचे डिटेल्स भरावायचे आहेत, ज्याच्यामध्ये काही एक्सपिरियन्स असेल किंवा वर्किंग एक्सपिरियन्स असेल किंवा एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असतील ते सर्व प्रोव्हाइड करायचे आहेत तुम्हाला. आणि डॉक्युमेंट्स काही असतील तर ते अटॅच करायचे आहेत ॲज पर द PDF नोटिफिकेशन. जे त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही वाचून ते करू शकता. त्यानंतर पेमेंटची लिंक येईल, तिथून तुम्ही पेमेंट करून प्रोसीड करू शकता. त्यानंतर इथे सक्सेसफुली तुम्ही अप्लाय केल्यावरती तिथून पुढचं जे काही अपडेट्स असतील तुमचे ईमेल ID आणि मोबाईल नंबरवर येतील. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी प्राजक्ता चौगुले या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.